नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण गुढीपाडवा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. गुढीपाडवा हा मराठी लोकांसाठी खूप खास दिवस असतो, कारण हा दिवस मराठी नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. हिंदू पंचांगानुसार हा सण चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. गुढीपाडवा हा सण फक्त महाराष्ट्रातच नाही, तर भारतातील अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. हा सण नवीन सुरुवात, आनंद आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. पुराणानुसार या दिवशी ब्रह्मा यांनी सृष्टीची निर्मिती केली असे मानले जाते. त्यामुळे हा दिवस सृष्टीच्या निर्मितीचा पहिला दिवस मानला जातो. तसेच काही कथांनुसार रामा यांनी रावणवर विजय मिळवून अयोध्येला परत आल्यानंतर लोकांनी आनंद व्यक्त करण्यासाठी गुढी उभारली. त्यामुळे गुढी ही विजयाचे प्रतीक मानली जाते. आता आपण पाहूया की गुढी म्हणजे काय. गुढी म्हणजे विजय, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे. गुढी तयार करण्यासाठी बांबूची काठी घेतली जाते. त्या काठीवर सुंदर रेशमी कापड बांधले जाते. त्यावर कडुलिंबाची पानं, फुलांची माळ आणि साखरेची माळ लावली जाते आणि शेवटी वर तांब्याचा किंवा चांदीचा लोटा ठेवला जातो. ही गुढी घराच्या दारात किंवा खिडकीत उंच ठिकाणी उभारली जाते. गुढी उभारणं म्हणजे आपल्या घरात आनंद, समृद्धी आणि यश येण्याचे प्रतीक मानले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी लोक सकाळी लवकर उठतात, घर स्वच्छ करतात आणि घरासमोर सुंदर रांगोळी काढतात. तसेच नवीन कपडे घालून गुढीची पूजा केली जाते. या दिवशी लोक एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देतात आणि नवीन कामांची सुरुवात करतात. त्यामुळे गुढीपाडवा हा नवीन सुरुवातीचा दिवस मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी काही खास पदार्थ देखील बनवले जातात, जसे की पुरणपोळी, श्रीखंड आणि इतर गोड पदार्थ. याशिवाय कडुलिंब आणि गूळ खाण्याची देखील परंपरा आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनात गोड आणि कडू असे दोन्ही अनुभव येतात आणि आपण ते स्वीकारायला शिकले पाहिजे. महाराष्ट्रात हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी मिरवणुका काढल्या जातात, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि लोक मोठ्या आनंदानं हा सण साजरा करतात. म्हणूनच गुढीपाडवा हा फक्त सण नाही, तर तो आनंद, आशा आणि नवीन सुरुवातीचा संदेश देणारा दिवस आहे. चला तर मग आपण सर्वांनी मिळून हा सण आनंदानं साजरा करूया. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.